नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या धर्मांतर प्रकरणातील आरोपीनं निदा खान हिची आज पोलीस कोठडीत संपणार आहे। अगदी थोड्याच वेळात निदा खान हिला नाशिक रोड न्यायालयात हजर केलं जाणार आहे। या दरम्यान तिच्या मोबाईलमधील फॉरेन्सिक अहवाल देखील न्यायालयात हजर केला जाणार आहे। त्याचबरोबर आरोपी अश्विनी चैनानीसह 4 आरोपींच्या जामीन अर्जावर देखील आज सुनावणी घेतली जाणार आहे। टीसीएस प्रकरणासंबंधी पोलीस तपासात धार्मिक विधी आणि शिक्षणातून पीडितेचं मत परिवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याची माहिती देखील समोर आली आहे। तसेच पीडितेला धार्मिक मुद्द्यावरील तब्बल 171 लिंक पाठवल्याचं देखील समोर आलं आहे। या प्रकरणातील आरोपीचा तेलंगणात जाण्याचा प्लॅन होता, मात्र त्याआधीच पोलिसांनी निदा खानला संभाजीनगर मधून ताब्यात घेतला। राजकीय आश्रयासाठी तिनं छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असल्याची माहिती देखील सूत्रांकडून दिली जाते। त्यामुळे आजच्या होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागू नये। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।